मुलगा म्हणाला माझ्या आईला काही अक्कलच नाही, हे एवढं ओझं कधी आवरू सावरू मी म्हटलं 4-6 पोळ्या भर डब्यात एवढं डबा दिलाय, आता मी हे सगळं घ्यायचं पाठीवर आणि चढायचं डोंगर. आई म्हणली असू दे रे, ओझं समजू नकोस, वागव, ओझं समजू नकोस, ही शिदोरी आहे तुझ्यासाठी, ही शिदोरी आहे. आता मॅगी आणि पिझ्झा पास्ता देणाऱ्या आयांना डब्यामध्ये त्यांना या शिदोरीचं महत्व नाही कळणार, पण आई काय करत होती, ही शिदोरी आहे, हे घे. म्हणून संतांना मी माऊली का म्हटलं, संत म्हणतात ही शिदोरी आहे. सहलीला सुरुवात झाली, आयुष्याला सुरुवात झाली, जन्म झाला जीवाचा, हळूहळू लहानाचा मोठा व्हायला लागला. चरपट पंजरीमध्ये भगवत पूज्य शंकराचार्य म्हणाले, बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणीस्तावत तरुणी रक्तः, वृद्धस्तावत चिंतामग्नः, परे ब्रह्मणी कोपीन लग्नः. परब्रह्माची जीवाशिवाची गाठभेटच होईना. बालपण गेलं खेळण्यात, तरुणपण गेलं धुंदीत विषयांच्या, म्हातारपण चिंतेत गेलं. मग कधी होणार जीवात्म्याची शिवात्म्याशी भेट? त्यामुळे संत म्हणतात हा डबा, ही शिदोरी हातात घे. 5व्या वर्षी चल हरिपाठ सुरुवात कर पाठ करायला. 6व्या-7व्या वर्षी घ्या भगवद्गीता हातात, देऊया आमच्या पोरांच्या हातात भगवद्गीता. 8व्या-10व्या वर्षी पावली मस्त नाचलंच पाहिजे आमच्या घरातलं बाळ हरिपाठामध्ये. अजून थोडा मोठा झाला, द्या ज्ञानेश्वरी हातामध्ये. अजून थोडा मोठा झाला, द्या भगवद्गीता हातामध्ये, द्या गाथा हातामध्ये. तो मुलगा सहल त्याची सुरू झाली. आधी काय म्हणत होता, आईनं ओझं दिलंय, ओझं दिलंय. पण एक वेळ आली, गुरुजी म्हणले चला बाळांनो डबे उघडा. मस्त झाडाच्या सावलीत सगळे खायला बसले आणि सुरुवात केली. पहिल्याच दणक्यात 4 चपात्या हाणल्या. आधी काय म्हटलं, डब्याला फक्त 6च दे. आता सुरुवातीला 4-5 संपल्या. मग हा डबा दिवसभर कसा पुरला असता. मग लक्षात आलं, माझी आई किती ग्रेट आहे, माझी आई किती भारी आहे. म्हटला मी नको म्हणत असताना एवढा डबा दिला, मला गरज आहे, संध्याकाळपर्यंत लागेल मला हे. ऐका, मी दृष्टांत एवढ्यासाठीच हा सांगते, संतांना आम्ही आई म्हणतो. संतांनी आम्हाला शिदोरी दिली आहे भगवताची, ज्ञानेश्वरीची, गाथेची, हरिपाठाची. ती जर शिदोरी आम्ही शेवटपर्यंत वागवली ना, 25व्या वर्षी, 40व्या वर्षी, 50व्या वर्षी, 60व्या वर्षी, 70व्या वर्षी, मग आमची ही आयुष्याची सहल पुढे 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 जाते. आणि थोडंसं वाईट बोलते, अजिबात वाईट वाटून घेऊ नका, अजिबात रागवू नका माझ्यावरती. 60 नंतर 70 नंतर जगाने दिलेलं नाकारलेपण जेव्हा वाट्याला येतं की नाही, की तुम्ही आता आमच्या घरात नाही राहिला तरी चालेल, हे जेव्हा मिळतं नशिबाला, बापालाच, ज्यांनी हाडाची काढं रक्ताचं पाणी करून घर बांधावं, घरामध्ये पोरांना आसरा द्यावा आणि त्या पोरांच्याच घरात, त्याच घरात आपल्यालाच जागा नसावी. वाईट वाटतं. व्हॉट्सअपवरचा परवाचा मेसेज आहे, भारतामध्ये वृद्धाश्रमांची संख्या हिंदू धर्मातल्या, म्हणजे हिंदू धर्मातल्याच लोकांची वृद्धाश्रमाची संख्या जास्त आहे. मुस्लिम पंथामध्ये, धर्मामध्ये बघा, एकही आई वडील वृद्धाश्रमात गेलेले दिसत नाहीत. आमची हिंदूंचीच आई वडील का बरं वृद्धाश्रमात जास्त जातात? संवेदना बोथट झाल्या, आमची मन खरबडीत झाली. रस्ते डांबरट झाले तशी मनही आमची डांबरट झाली. फार फार आम्ही रस्ता तळाला चाललो, संस्कृतीच्या नावाखाली अधपतन होत चाललंय. याचं लक्ष नाही, याच्याकडे आमचं लक्ष नाही. याकरता ही शिदोरी शेवटपर्यंत घ्यायची आणि मग जगाने दिलेलं नाकारलेपण सुद्धा पचवायची ताकद आमच्यामध्ये निर्माण होते आणि मग आमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. मग त्याकरता काय केलंय, नाम मंगळाचे नाम घेतलं तुकोबरायांनी. जे नाम नामदेवांना अमृतापेक्षा सुद्धा गोड वाटलं, ते नाम तुकोबरायांनी अखंड घेतलं. विठोबा रखुमाई.